टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या. सतीश आणि प्रशांतची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. धाबा बनवायच्या 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये बनवायच्या 24 धाबा. चला चापेवाडी संघाने शतरक्षण लावलाय आणि त्या सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली. चला स्पीडअप करा आपण थोडासा. मेन पंच पाहता आपण यश माडे आणि पाहताय स्कोअरले आपलं दुसरे पंच पाहता आपण दत्ता भस्मा. दोन्ही पंच पाहताय आपण चांगले. हो पहिला चेंडू पाहता आपण. नासका चेंडू नरकातला चेंडू. कोण नाही कोणचा डाल भात लोणचा म्हटलं जातो ना बाई. पहिलाच उसणं म्हटलं जातो ना पहिलाच उसणं शेजारी आणि त्याच्यात अशी गोलंदाजी केली तर थोडासा अवघड ठरेल. मी तर म्हणेन पहिलाच धाबा कमी आहे त्यानंतर गोलंदाजी चांगली करावी लागेल चापेवाडी या टीमला. हो खोला टाकला होता उंच गेलाय आकाशात गेलाय. क्षेत्ररक्षण आहे जेच करतो जेच करेल का. हो पहिलाच मात्र मोहरा टिपलाय. म्हटलं जातो ना पहिला गडी गारत पहिला हादरा. पहिली 7.5 निष्ठा पनवती अपशगुन. पहिलं लपड पाठीमाग. बॅक टू डगआउट. सूरज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. फलंदाजासाठी महत्वाची सूचना असेल आपण डगआउट मध्ये आपण तयार राहायचं आहे. गोट्या कवट्या लावून आपण तयार राहायचं आहे यावरती लक्ष असू द्या. जसा फलंदाज बाद झाला तसा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला एंटर व्हायचं आहे यावरती लक्ष असू द्या. आणि यानंतर पाले बुद्रुक पनसवाडी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना हेडुतने संघ आपण दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. हेडुतने संघाने नाणेफेकी जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पाले बुद्रुक फणसवाडी संघाला मात्र गोलंदाजीसाठी आमंत्रित केलाय आणि पाले बुद्रुक संघाला मित्र विनंती असेल आपण हा सामना संपल्यानंतर लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरायला रेडी राहायचं आहे. विचार केला ना 22 धाबीचा पाठलान करत असताना पहिला चेंडू मात्र खराब टाकलाय. 24 धाबीचा पाठलान करत असताना आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती विकेट. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहतो आपण. चांगला सामना होईल यात मात्र शंका नाहीये. ज्या प्रकारे विचार केला पोसरी संघाने गोलंदाजी केली आहे त्याच प्रकारे खारघर चापेवाडी संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करण्याचा मनसुबा घेतलाय गोलंदाजाने. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो वाह काय गोलंदाजी वेगाने बीट करली आहे. म्हटलं जातो ना बाबा काय सांगायचं आहे गड्याला. काही जमलाय का भूत काय समज नाही आलं. याचे बॅटील काय बोल ठोकना गड्या काय सांगायचं आहे. नको झालाय जीव झाल्या यांच्या बॅटी बांधून ठेवल्या का काय. याही 32 कांड्याचा निकी भगत आणला वया बेकार. नको काय सांगायचं अजिबात मारू नको गड्या. ते बोलायला जुलाब लागलं तर कारण ते बोलायला रात्री 2 सलाईन लायल्या द्या त्याला आताच आणलाय निघू तूच काय सांगायचं नको जीव झाला याचा. 24चा टार्गेट आहे आणि 24चा टार्गेट करत असताना या षटकामध्ये फक्त 2 वाईट टाकल्यात आणि 2 वाईटच्या स्वरूपात 2 धाबा आणि मात्र चांगला सामना होईल. अद्यापी एकही बॅटने मात्र धाव आली नाहीये. चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज सज्ज झालाय पुन्हा एकदा विजय. हो वाह विजय आपल्या संघासाठी विजयासारखी गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये वाह काय गोलंदाजी पा. बॅटला मात्र चेंडू ठोकत नाहीये फलंदाजाच्या. सुरेशला पाहिला आपण बॅट हो विकेट झालाय आणि आमचा लक्ष नव्हता. पाहता आपण पंचा दत्ता भस्माच्या माध्यमातून चांगली नजर तीर्ष नजर पाहता आपण. डोळ्यामध्ये तेल घालून पंचगिरी करत असताना झटका क्रमांक लागलाय. फलंदाज पाहतो आपण सुरेश मैदानाच्या बाहेर. चला टीम मीटिंग नकोया. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये शुभम.
नवीन फलंदाज एंटर झालाय मद्रासच्या आतमध्ये. शुभम पहा चांगली कामगिरी करत असताना विजय हा गोलंदाज सज्ज झालाय पुन्हा एकदा. हो पुन्हा एकदा वेगाने बूट केलाय. पहा विचार केला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, गॅप शोधण्याचा प्रयत्न होता. आल्या मात्र डॉट चेंडू केलाय. चांगली गोलंदाजी पाहतो आपण. ज्या प्रकारे गोलंदाजी केली सतीशने त्याच प्रकारे गोलंदाजी करत असताना पाहतो विजय हा गोलंदाज. फक्त 2 धावा खर्च केलेत. हो क्रॉसच बॅट केलाय. म्हटलं जातो ना भाई सुपला शॉट, चेंडू जाईल आउट ऑफ द पार. हा येतोय संघर्षमय पहिला चौकार. थँक्यू डीजे. चला टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या चापावडी टीम. चला शतरक्षण आपण लगेचच लावून घ्यायचा. टाइम पूर्णपणे अलर्ट असेल. आजच्या दिवसामध्ये विचार केला टाइमचा पूर्णपणे बंद असेल. या स्पर्धेचा अंतिम दिवस पाहताय दमदार स्पर्धा. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. दापटलावरती टोटल धाबा लागला गेला. 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. 24चा पाटलान करायचा. आता विचार केला 18 चेंडू मध्ये बनवायचा 18चा समीकरण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली स्पर्धा आणि चांगली पहिलीच मॅच पाहतो आपण. ज्या प्रकारे सुरेश 11 पोसरी संघाने गोलंदाजी केली त्याच प्रकारे गोलंदाजी करत असताना पाहतो आपण चापेवाडी टीम. चांगली गोलंदाजी करत असताना. चला स्पीडअप करा आपण. चला स्पीडअप करा पंच. आपण गेम स्टार्ट करा लगेचच. विचार केला समीकरणचा 18 चेंडू मध्ये 18 बनवायचे आहेत. 5 समीकरण होता. पहिल्या सत्रामध्ये धावा जमाव केल्या होत्या खारघर चापेवाडी या टीमने. टोटल 23 आणि 24 धावेचा टार्गेट सेट केलं होतं. त्याच प्रकारे पाहतो आपण सुरुवात मात्र केली चापेवाडी टीमने. आणि पहिला आपण पाहतो आपण 24 मध्ये बनवायच्या होत्या 24. आता 6 मध्ये बनल्या 6. आता समीकरणचा विचार केला 18 मध्ये बनवायच्यात 18 धावा. 18 मध्ये 18 बनतील का? गोलंदाज सज्ज झाला. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज भरत. हो हलक्याच्या त्याने कट केला चेंडू. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. बेडूक चाप्या फिल्डिंग पाहिली आपण. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचला 7 या आकड्यावरती. चांगला सामना. मात्र पहिला सामना पाहतो आपण प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. चला वारंवार सूचना करत आहे. टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या. 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 3 षटकं फेकायचे आहेत. कदाचित 15 ते 16 मिनिटं झाले तर एक खेळाडू सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू थोडासा दिशाहीन गोलंदाजी पाहिली आपण. शरीरापासून दूर ठेवण्याचं काम केलं होतं गोलंदाज भरत या गोलंदाजाने. वाईट चेंडू फेकला. सिंगल मिळाली. या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. समीकरणचा विचार केला पाहतो आपण 8 धावा आणि 2 विकेट मात्र गेल्यात. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू. चांगला टाकलो. टप्पा पडल्यानंतर थोडासा उचली घेतल्यानंतर आतमध्ये चेंडू ओलन घेतो. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. जेवढी तुम्ही डॉट चेंडू केला ना तेवढा मात्र संघावरती दबाव निर्माण होईल. तुम्हाला मात्र बॅटला चेंडू मात्र लावावा लागेल. सिंगल डबलने मात्र सामना पुढे नेण्याचा काम करावा लागेल. सुरुवातीला मात्र विचार केला ना ज्या प्रकारे चापेवाडी संघाचा सुरुवात झाली होती ना त्याच प्रकारे सुरेश 11 पोईसरी संघाची सुरुवात झाली. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. काय गोलंदाजी वा. आता काय सांगायचं आहे भरत. आता गड्या तुझी आयटम लय खुश झाली वया. काय सांगायचं आहे बेकार. सलगचा दुसरा चेंडू डॉट फेकलाय भरतने. चांगली गोलंदाजी करत असताना अशीच गोलंदाजी मी तर म्हणेन चापेवाडी टीमला करावी लागेल. हो क्रॉसच केलाय. यावेळेस मात्र सुपला शॉट आणि सुपलाने हैराण केलाय चापेवाडी टीमला. हा दुसरा पहिला पण सुपला शॉट चौकार. पहा म्हटलं जातं ना भाई सुपलाने थोडासा हैराण केलाय चापेवाडी टीमला. 2 सुपला पाहिले आणि दोन्ही सुपलावरती थोडासा दबाव निर्माण झाला. त्या दबावाला झुगारून दिलाय. टोटल 5 आपण 12 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय.
पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय. गॅप शोधण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एक धाव तर वेगाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न, दुसरी होईल का कंप्लीट? हो, दुसरी सुद्धा सहज रीतीने कंप्लीट झाली आणि 2 धावेच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. आता समीकरणचा विचार केला 13 मध्ये बनवायच्या 10 धावा. या 10 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. समीकरण तर थोडासा सोपा येऊन ठेपला. 13 मध्ये बनवायच्या 10 धावा. 24 ची गरज असताना टोटल पाहत आहे 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. थोडासा एक पहिला पण फटका जसा आला तसा तो जो दबाव निर्माण झाला होता ना त्या दबावाला झुगारून दिलाय. हो, चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. हो, चांगला जजमेंट. झेल सुद्धा टिपलाय. झटका क्रमांक लागलाय. सुरेश 11 पोसरी संघाला हा तिसरा. चला टीम मीटिंग टाकूया. यावरती लक्ष असू द्या. पहा टाइम अलर्ट असेल. पूर्णपणे टाइमाचा मात्र पूर्णपणे बंधन असेल आपल्याला. सापावली टीम आपण क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. 5 समीकरणाचा विचार केला आता. 12 चेंडू 12 मध्ये बनवायच्या 10. चांगली मॅच पाहिली आपण. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये समीर. चला सापेवडी टीम क्षेत्ररक्षण आपण लगेचच लावून घ्यायचा. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये बनवायच्या 10 धावा. पहिला सामना मात्र चांगला सामना पाहतो आपण. लो स्कोरिंगचा सामना. शेवटच्या मुवमेंट पर्यंत ठेपेल का हा प्रश्न पडला. गोलंदाज सज्ज झाला. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज हेमंत या गोलंदाजाचा वापर केलाय. चला स्पीडअप करा चापेवाडी टीम. टाइम अलर्ट आहे. यावरती लक्ष असू द्या. 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटकं फेकायचे आहेत. कदाचित 15 ते 16 मिनिटं झाले तर एक खेळाडू सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल. चला चापेवडी टीम का उशीर करताय आपण. समीकरणचा विचार केला. 12 चेंडू 12 मध्ये बनवायच्या 10. सज्ज झालाय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक केलाय. सुपला शॉट. चेंडू जाईल सीमा पार. आउट ऑफ द पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. थँक्यू डीजे. पा विचार केला ना चापेवाडी टीमला सुपला शॉटने परेशान केलाय. पा सुपला शॉटच्या माध्यमातून हा तिसरा चौकार पाहिलाय तरी क्षेत्ररक्षण लावला नाहीये चापेवाडी या टीमने. या चुका मात्र भोगाव्या लागतील चापेवाडी या टीमला. टोटल पाहत आहे पुन्हा एकदा 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. अजूनही 6 ची गरज. हो, पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय. गॅप शोधली. गॅप खूप मोठी आहे. चेंडू जाई सीमा पार. आउट ऑफ द पार. बॅक टू बॅक हा दुसरा ब्रँडेड चौकार. फक्त 2 धाबीची गरज आहे. चला यानंतर पाले बुद्रुक पनसवाडी संघ आपण तयार राहायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला उतरायचं आहे. गोलंदाजी करायच्या फलंदाजी करायचे निर्णय घेतलाय पाहतो आपण हेडूतने टीमने. फक्त 2 धाबीची गरज आहे. समीकरण येऊन सोपा ठेपलाय पाहतो आपण. फटकेबाजी चांगली राहिली. 2 चेंडूवरती 2 चौकार. चांगली फटकेबाजी. जो दबाव निर्माण झाला होता त्या दबावाला झुगारून दिला. हो, चांगला चेंडू पाहतोय आपण. खुला टाकला होता चेंडू. बॅट आणि चेंडूचा संपर्क जुलत नाही. या डॉट चेंडूची संख्या अजूनही विचार केला ना समीकरण 9 चेंडू 9 मध्ये बनवायच्या 2 धावा तर समीकरण सोपं येऊन टेपला. जो दबाव निर्माण झाला होता त्या दबावाला झुगारून दिला या फलंदाजाने. बॅक टू बॅक 2 चौकार पाहिले आपण. चला यानंतर संघ तयार आहे. हो, पाहिला गेला तर पहिला वाईट चेंडू फेकलाय. सिंगल मिळेल. आता फक्त एका धाबीची गरज असेल. एकतर्फी सामना पाहिला आपण. पूर्णपणे या सामन्याची आवाज निघून गेली आहे मी तर म्हणेन.
त्याचा एकमेकावर मात्र चापेवाडी टीमने चांगली फलंदाजी केली नाही आहे. सुरुवात थोडीशी जे सलामीला आलेले जोडे फलंदाज पाहिले पण त्यांनी थोडासा नाराज केला संघाला. फक्त एक धाबेची गरज. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुपला शॉट आणि सुपलावरती वाहतो फलंदाज डुपला. चांगला क्षेत्ररक्षण झेल टिपलाय. झटका क्रमांक लागलाय हा 34. एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये विशाल. फक्त एका धाब्याची गरज आहे 8 चेंडू मध्ये. एका धाब्याने मात्र पाहत आपण चांगला सामना. ओहो या वेळेस मात्र वा काय फटका आल्या आल्या मात्र षटकार ठोकलाय विशाल. या फलंदाजाने ठोकलाय षटकार आणि सामना जिंकलाय. हडलक खारघरचा पेवडी संघ.